हाय गाईज, वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. तर भावना तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या प्रतिभाच्या ब्लॉगमध्ये, लाईफस्टाईल ब्लॉगमध्ये. तर भावना आपल्याकडे कुठलाही कंटेंट नसल्यामुळे आपण आपल्या घरातच केला आहे ब्लॉग चालू. सुरुवातीला आता आपण आहोत आपल्या गावाकडच्या घरात आणि नंतर आता आपण करू ब्लॉग चालू, नाही का. तर पब्लिक कालच्या व्हिडिओला चांगली रँक आलेली आहे, तर आजच्या पण व्हिडिओला तशीच रँक यावी असं मला वाटते. तोपर्यंत तुम्ही जा आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भावांनो, आणखीन 1 वर्ष आपले पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आता एकाच जागेवर बघायला भेटतील. एकच कंटेंट आणि एकाच ह्याच्यामध्ये बघायला भेटतील. तर भावांनो, मला माहिती आहे तुम्हाला सुरुवातीला माझे व्हिडिओ नाही आवडणार. तुम्हाला वाटत असेल की काय ह्याच्या व्हिडिओमध्ये बघण्यासारखं काय आहे, या कोणत्याही वस्तू दाखवतो. तुम्हाला काय वाटत असेल की मी कोणत्या वस्तू दाखवत नाही, की काहीच मी आज इकडे जायलो आहे, की काहीच आज मी तिकडे जायलो आहे, असं मी काहीच दाखवत नाही ना. मग तुम्हाला इंटरेस्ट नसेल वाटत असं मला वाटते. तर भावांनो, मला यूट्यूब चॅनलवर बनवायचं माझं करिअर, आणि सध्या मी आहे एका बंदिस्त ठिकाणावर. म्हणजे मी असं बाहेर नाही फिरू शकत की आज मी इकडं जातो आहे, आज ह्या मंदिरात जातो आहे, आज ह्या टेकडीवर जातो आहे, आज मी या गावाला जातो आहे, असं नाही मी फिरू शकत. मला एका ठिकाणीच राहावं लागते, कारण का मी ब्लॉगरसोबत एक स्पर्धक पण आहे. मी स्पर्धापेक्षा पण ती पण तयारी करतो. मी ऑलरेडी एक ब्लॉगर, छोटा मोठा तर माझ्या माइंडसेटनुसार मी स्वतःला ब्लॉगरच म्हणतो. तुमच्या माइंडसेटनुसार काय म्हणायचं ते म्हणा, पण माझ्या माइंडसेटनुसार मी स्वतःला एक ब्लॉगरच म्हणतो आहे. एक छोटासा ब्लॉगर, आणखीन काही मी मोठा नाही, पण छोटाच ब्लॉगर आहे. डे बाय डे अपलोड करतो आहे गाईज. तर भावांनो, एवढंच तुम्हाला म्हणायचं की सपोर्ट करा आणि आपल्या प्रतिभावाला पण पुढं घेऊन जा. तर भावांनो, आता सध्या आपण आलो आपल्या गावाकडं, आणि आता इथून पुढे सगळे आपले ब्लॉग असेच राहणार एकाच ठिकाणी. मला माहिती आहे तुम्हाला आवडतील. आता नाही आवडली, ज्यावेळेस आपलं कंटेंट व्हायरल जाईल त्यावेळेस नक्कीच आवडणार, आणि तुम्ही सबस्क्राईब पण करणार आणि कमेंट पण करणार. हे सगळं मला माहितीच आहे. तर उद्या आपल्याला जायचं आहे त्या टेकडीवर. नंतर त्या टेकडीवर गेल्यानंतर तर कंटेंट पण राहील आपल्याकडे आणि व्हिडिओ पण राहील. त्या टेकडीवर गेल्यानंतर म्हणजे कसं, टेकडीवर आता जवळजवळ जेवढे तेवढे प्रोजेक्ट मी तुम्हाला दाखवणारच. का जवळचा पण नाही दाखवणार म्हणतात, तसं नाही. जवळचं मी सगळं दाखवणार, फक्त डायरेक्ट एवढं 4-5 दिवसाचं रन आउट असं ट्रिप घेऊन नाही मी जाणार, कारण कसं ते आपल्याला वेळ नाही. आपण 1 वर्षभर खूप ब्रह्मस्तरमध्ये 1 वर्षभर आपण ब्रह्मचार्य केले. तो नंतर सांगा तुम्हाला कशामुळे 1 वर्ष एवढं हे केलं आहे, 1 वर्षानंतर सांगाल तुम्हाला. ते ॲटोमॅटिक कळलंच माझ्या ब्लॉगनुसार. तर भावांनो, मी माझं काम करतो आहे, तुम्ही तुमचं काम करा. आपल्या प्रतिभाला थोडंसं सबस्क्राईब करा, सबस्क्राईब नाही, थोडंसं सपोर्ट करा. नॉर्मल तुम्ही सगळ्या पब्लिकने मला 1% जरी सबस्क्राईब केलं, 1% जरी सपोर्ट केला नाही, आपण कुठे जाऊ शकतो गाईज. आता 64 व्ह्यूज येते, 64 व्ह्यूज येतात मला. 64 पब्लिकने सबस्क्राईब केलं तर 64 सबस्क्राईब होते ना. अरे तुम्ही काय पब्लिक आहे, सांगायची गोष्ट असते काय. करा तेवढं, जाता सबस्क्राईब करा आणि गुड बाय. तर व्हिडिओ कसा वाटला एक छोटीशी कमेंट करा, आणि असं जुटून राहायचं. जर काही तुमचा पण इश्यू असेल तर ते पण नक्कीच कमेंटमध्ये सांगा. बाकी तर काही विषय नाही. भेटू आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच.